नमस्कार मित्रांनो, आज मी विषय घेऊन आलो आहे. थोडा आध्यात्मिक विषय आहे. कारण 2 दिवसापूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं, पावसचा प्रेमदीप. स्वामी स्वरूपानंद यांच्याबद्दल पुस्तक वाचलं होतं. तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं, एक जी संत मंडळी असतात ह्यांचं मनाचं सामर्थ्य किती वाढलेलं असतं. म्हणजे ते कसं वाढतं हे माझ्या हळूहळू लक्षात येतं. मी ह्याच्या आधी पण अनेक संतांची पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की मनाचं सामर्थ्य कसं वाढवलं जातं. तर ते स्वरूपानंद स्वामी होते, त्यांची दिनचर्या कशी होती, ते ध्यान कसे करायचे आणि त्याचा फायदा त्यांना कसा होत गेला. ते कुठलेही स्वामी किंवा जे संत मंडळी असतात ते चमत्कार स्वतःहून कधी करत नाहीत. तो आपोआप होतोच चमत्कार त्यांच्याकडून. म्हणजे ते सहज बोलतात आणि ती गोष्ट घडून येते. पण ती कशी कशी घडून येते, आपल्या लोकांच्या हातून का घडत नाही? व त्यांचं ते मन जे असतं ते एवढं पॉवरफुल कसं असतं, एवढं सामर्थ्यवान कसं असतं की जे बोलले की ताबडतोब ते घडून येतं. तुम्ही माहिती असेल, जे जुन्या काळात ऋषी मुनी होते ते पण ते ध्यान करून त्यांची एवढी मनाचं सामर्थ्य वाढलेलं असतं, मनाची शक्ती वाढलेली असते की जे बोलेल ते घडून यायचं. मग तिथे ध्यान हा महत्वाचं खूप असतं. ध्यानामुळे कशी काय त्यांची मनाची शक्ती वाढते. तर मी मानसशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे माझ्या असं कळलंय मला की जेव्हा तुम्ही एखादा विचार पकडता, कुठलाही विचार म्हणा, जसं आता हे स्वरूपानंद स्वामी होते, ते राम कृष्ण हरी असे म्हणायचे. या नामस्मरण ते करायचे, ह्या नावाने, ह्या मंत्राचा. ते दिवसभर दिवसभर असं म्हणता येणार नाही, पण त्यांना मोकळा वेळ मिळाला काय ते नाम स्मरण करायचे, नाम जप करायचे. आणि त्याचा फायदा त्यांना कसा होत गेला हे या पुस्तकात वाचल्यावर आपल्याला कळायला येतो. त्यांची एक सवय होती की रोज सकाळी उठले, आंघोळ केली काय ते एका झाडाखाली जाऊन बसायचे आणि तिथे मग 2 तास 3 तास असे ते नामस्मरण करायचे. रामकृष्ण हरी अशा प्रकारे ते नाम जप करायचे. त्या नामजपाचा हळूहळू तो नामजप एवढं त्यांच्या अंतर्मनात गेलं, मुरलं म्हणेन मी, आणि त्याचा त्यांना फायदा होऊ लागला. नंतर जसं ते त्यांना एक प्रकारे शक्ती मिळत गेली त्याच्यामुळे, त्या नामस्मरणामुळे. किंवा तुम्ही एखादा मंत्र जेव्हा सतत घोळवता मनामध्ये, तेव्हा तो हळूहळू तुमच्या अंतर्मनात जातो आणि मग अंतर्मनाची शक्ती जागृत होते. आपली जी अंतर्मनाची शक्ती आहे, आपण काय 10-15 मिनिटं केली तर तात्पुरती जागे होऊ शकते. पण त्यांचं कसं अनेक तास ते करत असतात, 1 तास 2 तास 3 तास. त्यामुळे त्यांची मनाची शक्ती खूपच जागृत असते आणि ती खूपच वाढलेली असते. मग फक्त त्यांनी म्हणायची खोटी काय, ती गोष्ट घडलीच म्हणून समजा. आता या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे की कसं त्यांनाही कळत नव्हतं ते कसं घडून येतं. ते बऱ्याच वेळा आपल्याला मनाचा अभ्यास नसल्यामुळे आपल्याला ते समजत नाही. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं हे सगळं नामस्मरणाचा चमत्कार आहे. तर त्यांनी याच्यात दिले आहे, ते डोळे बंद करून जरी असले तरी त्यांना घड्याळात किती वाजले ते बरोबर त्यांना समजायचं. म्हणजे ती एक अतींद्रिय शक्ती निर्माण झाली होती त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना कुठे काय बघायची गरज वाटायची नाही. जे काय घडायचं त्यांना आपोआपच कळायचं. ते डोळे बंद करून वाचले तर त्यांना घड्याळात किती वाजले ते समजायचे. आता त्यांनी लिहिलं आहे याच्यामध्ये की एखादा पाहुणा जर येणार असेल त्यांना भेटायला किंवा त्यांच्या घरी, तर त्यांना ते आधीच कळायचं कोण पाहुणा येणार आहे ते. तर हा नामजपाचा हा चमत्कार आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, कुठलाही एक मंत्र घ्या, शेवटी ही सगळी ताकद ही शब्दामध्ये आहे. आता राम कृष्ण हरी हा सुद्धा एक शब्द आहे, पण तो देवाशी जोडलेला आहे. त्यामुळे तो दिव्य नाम आहे. ते दिव्यत्व तुमच्यामध्ये हळूहळू यायला लागतं. कसं असतं माहिती आहे, तुम्ही जे बोलता ना ते तुमच्याकडे खेचलं जातं. जर तुम्ही देवाचं नामस्मरण करायला लागलं, तुम्ही आपोआप देव व्हायला लागता. म्हणजे देवासारखे होता तुम्ही. आता संतांची लोक पूजा का करतात? कारण ते देवाचं नामस्मरण सतत करायचे, त्याच्यामुळे ते देव बनले. तसं तुम्ही कशावर फोकस करताय, कुठल्या गोष्टी जास्त मनामध्ये घोळवताय? जसे आता गुजराती मारवाडी लोक आपण बघतो, ते पैशाचा खूप विचार करतात. त्या मनाने शरीराचा विचार ते तेवढा करत नाही. त्यामुळे तुम्ही बघा, त्यांच्याकडे पैसा सहज खेचला जातो. त्यांना वेगवेगळे बिझनेस आपोआप समजतात त्यांच्याकडे, कारण त्या गोष्टीचा ते खूप विचार करत राहतात. तुम्ही ज्या गोष्टीचा खूप खूप विचार करता ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते.
आता ते लोक पैशाचा विचार करण्यामुळे पैसा येतो, पण ते शरीराचा विचार नाही करत. म्हणून त्यांना अनेक रोग आपण पाहतो. जे बिझनेसमॅन लोक आहे, मोठमोठे श्रीमंत लोक, त्यांना खूप आजारपण असतात, कारण शरीराची ते शारीरिक मेहनत करायला मागत नाही. ते पैसा खेचतात, पैसा कमवतात आणि नोकर मंडळी ठेवतात, एसी गाडीतून फिरतात, त्यांची कॅबिन सुद्धा एसी असते, मोठमोठी फॅक्टरी ऑफिसेस त्यांचे असतात, पण तिथे जाऊन फक्त ते बसून राहतात. तुम्ही फिट राहणं सुद्धा आवश्यक असतं, पण त्यांचं कसं असतं, पूर्ण फोकस पैशावर असल्यामुळे ते त्याप्रमाणे पैशाला खेचत राहतात, पण शरीराकडे दुर्लक्ष होतं. तसंच स्वामी आपण जेव्हा नामस्मरण सुद्धा असंच प्रकार आहे. जसं तुम्ही देवाचं नाम करायला घेता, नाम जप करता, स्मरण करत राहता देवाचं, तेव्हा तुम्ही हळूहळू देवासारखे बनत जाता. लोक तुम्हाला देवासारखे पूजा करायला लागतात. जी सगळी संत मंडळी आहे ना, आपण देव मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांचे फोटो घरी लावतो. त्याचं कारण काय? कारण त्यांनी फोकस देवावर ठेवलेला आहे. एक मंत्र ते धरायचे, ओम नम शिवाय. आता स्वामी स्वरूपानंद रामकृष्ण हरी हा मंत्र जपत असतो, त्यांच्या पुस्तकात दिलेला आहे. त्यामुळे हळूहळू तो देव बनत गेले. आज मला वाटतं रत्नागिरीमध्ये पावस गावी त्यांचं मठ का मंदिर पण आहे तिकडे. म्हणजे ते हळूहळू आपोआप देव स्वरूप झाले ते. का? कारण त्यांनी त्याच्यावर फोकस केला. म्हणून ही ते मनाचं शास्त्र आहे, म्हणून मी हा विषय घेतला इथे. कसे तुम्हाला ते मनाची शक्ती कळली पाहिजे. म्हणून मी माझ्या अनेक व्हिडिओ सांगितलं, तुम्ही हे एखादं वाक्य तयार करा, ते मनात घोळवा, कारण त्याप्रमाणे ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाणार आहे. आता नंतर बघा, यांनी स्वामीनी स्वरूपानंदांनी जसं नामस्मरण सुरू केलं, तसं हळूहळू कसे चमत्कार व्हायला लागले. ते ताबडतोब होत असं, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. काही दिवस जावे लागतात, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे हळूहळू येत जाते. जसं नंतर ह्याच्यात दिलेलं आहे, त्यांनी स्वामी स्वरूपानंदांनी अमृतधारा म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामधला कुठलाही श्लोक ते शिष्याने म्हणायच्या आधी त्यांना कळायचं की शिष्य हा श्लोक म्हणणार आहे. ते सांगायचे नाही शिष्याला, हा श्लोक म्हण, तो श्लोक म्हण, पण त्यांना आधीच कळून यायचं हा शिष्य आहे, तो हा श्लोक म्हणणार आहे. तर हा असा चमत्कार असतो. हा मनाच्या शक्तीचा चमत्कार आपल्याला समजत नाही, तो ऑटोमॅटिकली होत असतो. तुम्हाला ते कळून येत नाही. आता कोण येणार आहे तर आधीच कळून येतं. ते मनाची शक्ती जागृत करणं खूप आवश्यक असतं. आणि ती कशी जागृत होते? जेव्हा तुम्ही ती एक गोष्ट सतत मनात घोळवता, तसं ते तुमचं मन जागृत होत जातं. आणि तुम्ही कुठे फोकस करता हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही देवावर फोकस करणार, देवाबद्दल तुम्हाला प्रेम वाटायला लागेल, देवाचंच नामस्मरण करायला लागेल, दिवसभर तुम्हाला देवाशिवाय काय दिसणारच नाही, तेव्हा आपोआप तुम्ही देव स्वरूप व्हायला लागता, लोक तुमची पूजा करायला लागतात. असं आहे. म्हणजे तुमचा फोकस कुठे हे खूप महत्वाचं असतं. नंतर दिलंय, एखादं फळ खाण्याची जेव्हा त्यांना इच्छा होते, तेव्हा आपोआपच कोणीतरी येतो आणि त्यांना फळ देतो. म्हणजे त्यांना फक्त मनात इच्छा निर्माण व्हावी की त्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून समजायची. मी एक व्हिडिओ पण असा बनवला आहे बघा, त्याच्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण करा. त्या कशा होतात तर अशा. पण ते कसं असतं माहित आहे, आता हे जे स्वामी किंवा संत मंडळी जे नामस्मरण करताना, तिथे संशय किंवा भीती नसते त्यांच्या मनामध्ये. त्यांच्या मनामध्ये फक्त प्रेम असतं. पण आपण जेव्हा पैशाच्या बद्दल आपण समजा तो मनात विचार घोळवला, माझ्याकडे माझी भरभराट होत आहे, किंवा माझ्याकडे मला या वर्षामध्ये 2 लाख 10 लाख रुपये मिळणार आहे, त्यावेळी आपल्या मनात डाऊट निर्माण होतो, संशय निर्माण होतो की मी तर एवढी साधी नोकरी करतोय, माझ्याकडे कसा पैसा येणार, कुठलाच मार्ग मला दिसत नाही, त्यामुळे तो पैसाही येत नाही. सगळ्यांचंच आहे, तुमचं का आमचं माझं सगळं सेम आहे. आपल्याला ते तेवढं सोपं नाही, त्याच्यावर फोकस करायचं आणि डाऊट घ्यायचा नाही. पण देवाच्या बाबतीत कसं, देवाचं नाम स्मरण करत तिथे डाऊट येण्याचा प्रश्नच नसतो. तुम्ही देवावर फक्त प्रेम करायचं असतं, का तुम्हाला देव आपोआप तुमच्याकडे येतो. याच्यामध्ये इथे मी तुम्हाला सांगेन की नाम स्मरण मध्ये कशी, म्हणजे शब्दांमध्ये किती ताकद आहे हे मला सांगायचं. इथे तुमचं मनाचं सामर्थ्य कोणाला माहीतच नाही आहे. ते समजण्यासाठी मी खास हे व्हिडिओ बनवतोय की लोकांना कळावं मनाची शक्ती कशी काम करते. बऱ्याच लोकांना ह्याबद्दल काहीच माहिती नाही. ते समजतात सगळं नशीब घडवतंय. नशीब काही घडवत नाही. नशिबाने तुमचं फक्त देव तुम्हाला एक जन्म आणि मरण हे 2च गोष्टी फिक्स करून ठेवलेल्या असतात. त्याच्या आधी पण माणूस जाऊ शकतो, सांगता येत नाही.
त्यामुळे म्हणजे सगळं अनिश्चित आहे तसं बघायला गेलं तर. कोणीच आपल्याला असं सांगू शकत नाही तुमचं जीवन हे नशिबावर अवलंबून आहे की नाही. पण अशा काही घटना घडत असतात, तुम्ही स्वतःला बदलवू पण शकता आणि बऱ्याच वेळा तुमच्या हातात काहीही नसतं. तुम्ही थकता सुद्धा ते करून. कधी कधी चांगला वागून सुद्धा आपल्याला कळत नाही आपल्या जीवनात का हे घडून येत आहे. त्यासाठी आपल्याला मनाचं शास्त्र समजलं पाहिजे, मनाचा अभ्यास केला पाहिजे. आणि मनाचा अभ्यास करणं म्हणजे असं नाही की तुम्ही संकटांना टाळू शकता. संकटांना कोणीच टाळू शकत नाही. संत मंडळींना सुद्धा संकट आलेली आहे, जर तुम्ही त्यांची पुस्तकं वाचाल. पण त्यावेळी तुम्ही त्याला तोंड देऊ शकता. जे काही संकट येईल त्याला तुम्ही तोंड देऊ शकता. त्यावेळी तुम्ही घाबरणार नाही. किंवा आता बरेच जण बघितलं संकट आले का आत्महत्या सुद्धा करतात. तर काही बिझनेसमॅन लोक, मोठी श्रीमंत लोक, मॉडेल्स, जे फिल्म इंडस्ट्री मधले ते लोक सुद्धा आत्महत्या करतात का? त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो तरी सुद्धा. त्याचं कारण असं आहे की त्यांना जी संकट येतात ती कशी हँडल करावी किंवा टॅकल करावं त्यांना कळत नाही. पण तुम्ही जर नामस्मरण कराल तर आपोआपच ते नामस्मरण म्हणजे तुमची मनाची शक्ती आहे तीच आपोआप त्या जो काही प्रॉब्लेम येईल किंवा संकट येईल त्याला तोंड देते. तुम्हाला ते कळणार आहे. तुम्ही त्यावेळी शांत राहू शकता. तुम्हाला काही वेगळं धडपड करायची गरज लागत नाही. आणि जसं जसं तुम्ही नामस्मरणाचं प्रमाण जर वाढलं, कुठलाही एक मंत्र आपण धरायचा आहे आणि तो रोज म्हणायचा आहे तुम्हाला. आणि काम करताना म्हणायची गरज नाही. काम कसं आहे त्याच्यावर पण आहे ते. समजा तो काही बायका जेवण करतात त्यावेळी ते एखादा मंत्र म्हणू शकतात. आता रामकृष्ण हरी म्हणून हे स्वामी म्हणायचे, तो आपण म्हणू शकतो. किंवा ओम नमः शिवाय म्हणू शकतो. कुठलाही मंत्र आपण म्हणू शकतो. देवाचं नाव घेण्यासाठी काही नियम वगैरे नाहीयेत. कोणी ते घेऊ शकतो. संतांनी सांगितलेलंच आहे. कोणी कुठलाही माणूस घेऊ शकतो. त्यासाठी स्त्री पुरुष असं काही भेद नाहीये. तर मी म्हणतोय तुम्ही तुमचं काम कसं त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर लिखाणाचं काम करत असाल, कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला ते नामस्मरण त्यावेळी करायचं नाहीये. तुम्हाला मोकळा वेळ असेल त्यावेळी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. मग आपोआप तुमची मनातली शक्ती जागृत होते, मनाचं सामर्थ्य वाढतं आणि मग कुठलंही संकट आलं तरी तुम्ही शांतच राहणार. बऱ्याच वेळा म्हणजे 10 संकट आले तर 8 संकट तुमची ते आपोआपच सॉल्व्ह होणार. तुम्हाला समजणारही नाही ती कशी गेली ती. कारण एवढी तुमची मनाची शक्ती वाढलेली असते. कारण जेव्हा तुम्ही मनातून बोलता ना माझं हे संकट दूर झालं पाहिजे, तर आपोआप ते होत जातं. कारण का? मनाची शक्ती वाढलेली आहे. देवाचं नाम स्मरण म्हणजे दिव्य नाम आहे ते. आणि त्याची शक्ती अफाट असते. ते आपल्याला जेव्हा आपण करू तेव्हाच कळते. जसे संत करतात तेव्हा त्यांना कळतो. पण संतांचं जेव्हा तुम्ही चरित्र वाचता तेव्हा कळतं ती नामाची शक्ती जी आहे किंवा शब्दातली शक्ती आहे ती कसं काम करते. म्हणजे तुमच्या मनात इच्छा निर्माण व्हावी आणि ती पूर्ण व्हावी अशा प्रकारे घडत जातं. तिथे संतांच्या मनामध्ये कुठलाही संशय नसतो किंवा भीती नसते, काही नसतं. तसं आपल्याला करायचं आहे. जेव्हा तुम्ही संतांची चरित्र आपण वाचतो आणि काय होतं माहित आहे, आपण वाचतो आणि सोडून देतो. त्याच्यातून आपण काही बोधच घेत नाही किंवा आपण ते मंत्र म्हणायला बी सुरुवात करत नाही. आता इथे स्वामीचं जर मी पुस्तक वाचलंय तर त्यांनी सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी हा मंत्र तुम्ही रोज म्हणायला पाहिजे. जे ते जसे आंघोळ झाली रोज काय जाऊन एका झाडाखाली बसायचे किंवा एखाद्या देवळात जाऊन बसायचे आणि तिथे ते 1 तास 2 तास 3 तास करायचे. तर आपल्याला आता तर तेवढा वेळ नाही तर आपण 15-20 मिनिटं घरात सकाळी बसू शकतो. नंतर आपण ट्रेन मध्ये असो, आता मुंबईमध्ये लोक ट्रेनने कामाला जातात तर ट्रेन मध्ये तर आपल्याला काय काम नसतं तेव्हा आपण तो म्हणू शकतो मंत्र. आपण रस्त्याने चालतोय तेव्हा आपण म्हणू शकतो. आपण बसमध्ये आहोत तेव्हा म्हणू शकतो. गावाला असो तर एसटी मध्ये आहोत तेव्हा म्हणू शकतो. रस्त्यावर चालताना बसू जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा म्हणू शकतो. पण तो एक सवय करावी लागते त्यासाठी. तुम्ही जेव्हा ती सवय करणार तसं हळूहळू तुम्हाला त्याची गोडी निर्माण होणार. गोडी निर्माण होणं खूप आवश्यक आहे. असं पहिलं तो काही लोकांना थोडा कंटाळा येऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही म्हणत राहाल बऱ्याच वेळा काय आपण ऐकतो पुस्तकात वाचतो प्रेमाने म्हणा, आनंदाने म्हणा. पण सुरुवातीला ते थोडं कठीण असतं. पण जसं